नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ तो खूप महत्त्वाचा आहे. आता बऱ्यापैकी जिल्ह्यांचं पेपर मेरिट काही जिल्ह्यांचं लागलेलं आहे, परंतु मुंबई CP मुंबईचा आणखीन देखील बाकी आहे. त्यामुळं बरेच मुलं वारंवार कॉल करतात, वारंवार मेसेज करतात, की सर मुंबईचं ग्राउंडचं मेरिट किती लागेल? सर्व ग्राउंड संपलेलं आहे, मेरिट कधी लागणार आहे? किती लागेल? आम्हाला एवढी मार्क आहेत, तर आम्ही क्वालिफाय होईल का? या विषयावर आपण आज बोलणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, एकदम त्याच्या मागच्या मेरिट कमी का लागेल किंवा जास्त का लागेल, त्याच्या मागची 1, 2, 3 कारणे आहेत, ती पाहूया पहिलं. पहिलं म्हणजे मित्रांनो, त्या ठिकाणी जागा व पुणे शहरच्या जागा सेम आल्या होत्या. त्यामुळं मुंबईला जे मुलं जाणार होती, त्या बऱ्यापैकी मुलं पुणे शहरालाच थांबली. हा एक मेरिट कमी लागण्याचं रिझन आहे. त्यानंतर बऱ्याच मुलांना किंवा 100% मुलांना, प्रत्येक मुलालाच बाकी जिल्ह्यापेक्षा मुंबईला मार्क ग्राउंडला कमी पडलेले आहेत. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही आपल्या होम ग्राउंडवरती आपल्या डेमोला 45 मार्क जर घेत असाल, तर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्ही 38, 39, 40 या प्रकारे मार्क घेतले. जो मुलगा 50 घेतो, तो 45 किंवा 43 मार्कावरतीच ग्राउंडला आलेला आहे. त्यामुळे ते एक रिझन आहे. दुसरं म्हणजे मुंबईला पाहू शकता तुम्ही, की कारागृहाला मुलांना बऱ्यापैकी चांगली मार्क आहेत, जिल्हा पोलीस CPला कमी आहेत. त्यामुळं काय तिथं थोडं वातावरणाचा फरक असेल किंवा काय असेल. तर या रिझनमुळे मुंबईचं हे मेरिट ना 100% मागच्या वर्षीपेक्षा कमी लागणार आहे. आता किती लागेल हे तुम्हाला मी साधारणतः सांगतो. मित्रांनो, साधारणतः मुलांना मार्क 5-5 मार्क, 3-3 मार्क रिवर्स आहे. त्यामुळं ओपनचं मेरिट जे आहे, ते माझ्या अंदाजानं किंवा अनुषंगानं हे 39 किंवा 38 किंवा 40, 38, 39, 40 या तिन्हीपैकी कोणत्याही मार्कांमध्ये ओपनचं मेरिट लागेल. मुलींचं जे आहे 35-34च्या आसपास लागेल. त्यानंतर OBC असेल, याचं OBCचं मुलींचं तर साधारणतः 26 किंवा 28 मार्काच्या किंवा 30 मार्कापर्यंतच मुलींचं जाईल. मुलांचं 34-35च्या दरम्यानमध्ये OBCचं लागेल. त्यानंतर NTC ओपनपेक्षा 2 किंवा 1, 2, 3 मार्काच्या आसपास फक्त NTC, NTD यांचं लागेल. SCBCचं देखील मेरिट कमी लागणार आहे. 34, 35, 36 या रेंजमध्ये मुंबई CPचं SCBCचं देखील मेरिट लागेल. त्यानंतर खेळाडू जे समांतर आरक्षण आहे, ते 25+ सगळे क्वालिफाय होतील असं वाटतं, किंवा 2 मार्काचा डिफरंट पडेल त्यामध्ये 27-28च्या आसपास. पुढचा म्हणजे EWS, ते देखील मुलींचं तर 25-26 मार्काला लागेल, मुलांचं 28-30च्या आसपास लागेल. SC देखील त्याच प्रकारे आहे. SCचं 30-32च्या आसपास, मुलींचं 25-26च्या आसपास लागून जाईल. तर तुम्हाला काय वाटतं, हे आपण जे सांगितलेलं मेरिट आहे, हे ग्राउंडचं मेरिट आहे, की बाबा मुलांच्या मार्कांच्या अनुषंगानं कसे मार्क पडलेत त्याच्या अनुषंगानं आपण हे मेरिट अंदाजे सांगतो. हे मेरिट काय कन्फर्म नाही, परंतु एक अंदाज. आपण पुणे शहराला देखील अंदाजा लावला तर ओपनचं मेरिट 130+, 31-32च्या आसपास जाणार आहे, आणि 100% 132 मेरिट हे पुणे शहरचं लागलेलं आहे. त्याचप्रमाणे देखील आपण अंदाज आता मुंबईचा लावतो आहे, की मुंबईचं ग्राउंड एवढं लागेल, तर 100% ज्या मुलाला एवढी मार्क आता सांगितलेली आहेत, त्यांनी तर 100% क्वालिफाय. आणि जे मुलं 1-2 मार्काने अजून कमी असतील, त्यांनी देखील धीर सोडू नये. कारण आपण मेरिट सांगतो म्हणजे आपण काय आयोग नाही. त्यामुळे मेरिट ही कमी बी लागू शकतं, कारण मुलांना मार्क नाही. तुम्ही तुमच्या डिटेलमध्ये पाहिलेच असेल, की बऱ्यापैकी मुलांना मार्क नाही. त्यामुळे तुम्ही देखील धीर सोडायचं ना, अभ्यास करत राहायचं. वा तुम्ही जरी मुंबईला क्वालिफाय झाला, तर तुम्ही पेपर मारण्यात पण तुमच्यात ताकद पाहिजे. ठीक आहे, नाही झाला तर पुढे तुम्हाला कारागृह आहे, SRPF आहे, त्याची तुमची तयारी अभ्यासाची होऊन जाईल. त्यामुळे लगेच घाळ बसायचं नाही आणि आपली आपली तयारी करत राहायचं आहे. तर पुढील व्हिडिओ कुठल्या विषयावरती, कुठल्या जिल्ह्यावरती बनवा, हे तुम्ही नक्कीच सांगा. भेटूल पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.